नागपुर शहर के समता नगर में सड़क के बीच बने खतरनाक गड्ढों ने एक निर्दोष नागरिक की जान ले ली। इस दर्दनाक हादसे के बाद पूरे इलाके में हड़कंप मच गया। स्थानीय लोगों में प्रशासन के खिलाफ भारी आक्रोश देखा जा रहा है। घटना के बाद गुस्साए नागरिकों ने सड़क पर जाम लगाकर जोरदार विरोध प्रदर्शन किया। लोगों का कहना है कि बार बार शिकायत करने के बावजूद प्रशासन ने सड़क की मरम्मत नहीं की, जिसका नतीजा आज एक निर्दोष जान की मौत के रूप में सामने आया है। इस मुश्किल घड़ी में एमसी स्टैंड बाबू खान और राकेश निकोसे ने प्रशासन से सख्त कार्रवाई की मांग की है। उन्होंने कहा है कि दोषियों पर कार्रवाई हो और सड़क की तुरंत मरम्मत कराई जाए ताकि भविष्य में किसी और को अपनी जान न गंवानी पड़े। मी अजय बिमटे बोलतो। मी समता नगर मध्ये राहतो। इथे गाडी येत होती टिप्पर। रोड इतका खराब आहे। इथे आमचे लहान लहान मुलं शाळेत जातात। आमचे घरी आम्ही काम करणारे कसे जातो तुम्ही पहा। या रोड कसा आहे, रोडाची हालत कशी आहे। तिथून टिप्पर येत होता, या माणूस आपला व्यवस्थित जात होता। या गड्ड्यामुळे स्लिप झाली गाडी, ब्रेक दाबल्यामुळे। तो किती जण होते? भरपूर लोक येणे जाने वाले। एकच होता। सगळ्यात आधी तुम्ही हे पाहणं सर, रोड कसा आहे तुम्ही पाहणं। गड्ड्याच्या वजन झाला, गड्ड्याच्या वजन रोडाच्या वगैरे झाला। मूळ कारण आहे रोडामुळे आणि गड्ड्यातच ऍक्सिडेंट झाला। हो, एक लेडीजचं घेऊन घेतलं आहे ना सर। इटा भट्टेवारीसाठी येणं जाण्यासाठी नाही आहे, पण लहान रोड आहे, येणं जाण्यामध्ये त्रास होते म्हणून आमचं जीवन आहे। आम्ही काम करायला जातो उठून, पण आम्हाला हे रोड पाहणं सर। तुम्ही हे रोड बघा, रोडाच्या कशी हालत आहे, त्याच्यामुळे आमचं जीवन कसं होणार सर। आम्हाला तर कामाला जायच लागेल ना। तुम्ही आमदार का आमदार नाही आहे, पण आमदारच्या भागामध्ये तो राहतो आम्ही। नितीन राऊत तुमचे आमदार आहे ना? हो, तर आमदार पाहिजे गेलं तर आमदार साहेब म्हणते सँक्शन झालेलं आहे। कधी होणार सँक्शन? तर मी 20 वर्षापासून ऐकत आहे सँक्शन झालंय, पण कधी होणार सर? टेस्टिंग करून जातात, हे करून जातात, पण आतापर्यंत रोडाचं कामच नाही होत। कुठच्या माणूस होता, पुढे राहत होता? तो इथेच राहता, समोर आतमध्ये राहत असं। एपीएन पब्लिक स्कूल, निस्तियन पब्लिक स्कूल कडे ऍक्सिडेंट झाला त्या ट्रकनं आणि आम्हाला खूप त्रास आहे या रोडासाठी। का परेशानी तुम्हाला? नाला पाऊस आला, खूप पाऊस भरते, कोणी जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही इथे। आम्हाला हा रोड बनलेला पाहिजे। बरेच आम्ही एक्शा गेले आहे आणि मुलं पडले आहे खूप आमच्या गड्ड्याच्या वजने। आम्हाला रोड बनवून पाहिजे। किती वेळा गेलो त्यांच्याकडे, ते काही लक्ष देत नाही। ते काही लक्ष देत नाही। नाव गणेश सोळंकी आणि मी इथला एक समाजसेवक आहे। 8 वाजताच्या दरम्यान एक ट्रकनी एक अपघात झालेला आहे समतानगर ईडभट्टा रस्त्यावरती, आणि मृतकाचे नाव आहे नंदलाल चौधरी म्हणून त्याचं नाव आहे। हा एक तर बुद्धिविहारकडे राहतात, बोंद्रे लेआउट मध्ये। आणि इथे रस्ता एकदम रस्त्यावरती खड्डे झाले असल्यामुळे हे अपघात झालेला आहे आणि त्याची जागेच मृत्यू झालेला आहे। आणि येथील अनेक दिवसा पहिले मी सुद्धा आंदोलन सुद्धा केलेले होते की रस्ते हे खड्डे बुजवण्याकरिता, परंतु आतापर्यंत हे खड्डे बुजलेले नाही आहे। त्यामुळे हा एक परिवाराचं घर उद्ध्वस्त झाला आणि हा नंदलालला आपला जीव हा गमवावा लागला। किती लोक होते? हा एकच होता, सायकलनी जात होता आणि ट्रकनी, ह्या गिट्टीच्या आणि रेतीच्या ट्रकनी, मोठ्या 10 चक्क्यांनी हा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि जागेच मृत्यू झालेला आहे। का उमर होती काही? उमर अंदाजे 35-40च्या दरम्यान असेल। कारा न्यूज के लिए ब्यूरो रिपोर्ट रूपा पंडित। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली। सोचिए, एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए। अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।